जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमध्ये दशामाता उत्सवाची लगबग सुरू, बाजारात आकर्षक मूर्ती विक्रीसाठी सज्ज। गुजरातप्रमाणे नंदुरबारसह खानदेशातही दशामाता उत्सवाला मोठी परंपरा। 10 दिवस भक्तिमय वातावरण, माताची सेवा केल्यानंतर 11व्या दिवशी भव्य मिरवणुकीने दशामातेचे विसर्जन होत असते। दशामाता उत्सवानिमित्त मूर्ती खरेदीला वेग, बाजारपेठेत भाविकांची गर्दी। नंदुरबार जिल्ह्यात गुजरातच्या सांस्कृतिक परंपरेचा प्रभाव असलेला दशामाता उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। गुजरातप्रमाणेच नंदुरबारसह संपूर्ण खानदेशात हा उत्सव उत्साहात साजरा केला जात असून येत्या 12 ऑगस्टला दशामातेची विधिवत स्थापना केली जाणार आहे। 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान दररोज पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, तर 11व्या दिवशी मध्यरात्रीनंतर भव्य मिरवणुकीद्वारे दशामातेचे विसर्जन केले जाते। दशामाता उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत विविध आकारांच्या आणि आकर्षक दशामाता मूर्ती विक्रीसाठी सज्ज झाल्या असून भाविकांकडून खरेदीलाही सुरुवात झाली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी सागर सोनार। आपण आलेलो आहे सागर श्री आर्ट नंदुरबार या वर्कशॉप मध्ये। यंदा आम्ही दशामाताची मूर्ती बनवण्याची सुरुवात
मागील 3 महिन्यापासून सुरू केलेली आहे. तरी आता आमच्या अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे. येत्या 12 ऑगस्टला दशामातेची स्थापना होणार आहे. त्याच्या नुसार आम्ही 1 फुटापासून तर 6 फुटाच्या मूर्त्या आमच्याकडे अवेलेबल आहे. यंदा आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार सजावटीमध्ये डायमंड वर्क, साडी वर्क, लेस, मुकुट अशा प्रकारचे विविध सजावटीचे आम्ही शृंगार करून दिलेला आहे. तरी साधारणतः नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेशला लागलेला असल्यामुळे त्या ठिकाणचे कस्टमर आमच्याकडे बुकिंगला आहे. साधारणतः वाका 4 रस्ता, निजर, वेडा, कुकरमुंडा अशा ठिकाणचे आपल्याकडे बुकिंग आहे. आणि ग्रामीण भागातले जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, मग आपले प्रकाशा, तळोदा, शहादा, नवापूर, विसरवाडी या ठिकाणचे ही मूर्ती आपल्याकडे बुकिंग आहे. तरी आता यंदा मूर्तीची मागणी वाढलेली आहे. तरी आमच्याकडे 1500 ते 2000 मूर्त्या अवेलेबल होत्या. आता आमच्या अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे आणि आपण बघू शकतात की कस्टमरांची मागणीनुसार आम्ही मूर्ती बनवलेली आहे आणि आता मूर्ती घ्यायला येत आहे कस्टमर. आमचं गावाचं नाव पिंपळनेर आणि माझं नाव, मला कोणी विशाल म्हणतात आणि मंगल माताजी पण म्हणतात. आणि आमचं गाव मग पिंपळनेर आहे. आणि मी गेला आता 10-15 वर्षापासून म्हणजे दशामाता बसवत आहे. मी आता मला बरेच वर्ष झाले दशामाता बसवायला. आम्ही 10 दिवस दशामाता बसवतो. अमावस्याच्या दिवशी स्थापन करतो माताजीला. अमावस्याच्या दिवस स्थापन केली, आईची आरती करतो आम्ही. परत 8ला आरती करतो, परत 12ला आरती होते. आणि तसे आम्ही निरंतर उपास करतो देवीचे, दशामाताचे. 10 दिवस तिची सेवा अर्चना करते, तिला भंडारा देते, 9 पोरींना जेवू घालते. मग ते झालं का मग आईला विसर्जन करते आम्ही. म्हणजे आता आम्ही दशामाता बसवता कसं कारण बसवता आम्ही दशामाता. माझे आजी आणि आजोबा होते, ते बातीजी बाबाचे पंत करायचे, मग ते सेवा करायचे. मग तेव्हापासून ते मला संगतीनं घेऊन जायचे. मग माझ्या अंगात आईची हवा यायला लागली. मग आईची हवा आल्याच्या नंतर तेव्हापासून मला विश्वास झाला आईची सेवामध्ये काहीतरी लाभ आहे. तेव्हापासून मी दशामाताची सेवा करत आहे. जेव्हा 7 वर्षाचा होतो मी पहिलीमध्ये मला टाकलं, तेव्हापासून दशा माईची सेवा करत आहे. मी अनुभव आहे देवांवरती आणि खूप विश्वास आहे. त्यांचा जसं विश्वास आहे तशा मला काही झालं बी नाही आणि काहीच नाही.